नमस्कार, सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर बघू शकता आपण उसळ बनवतोय हरभऱ्याची. तर याला मी रात्रभर भिजू घातली आणि 1-2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर इथं बघू शकते आम्ही साहित्य घेतलेले: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता, लसणाच्या 2 पाकळ्या. तर गॅसवरती इथं अगोदरच कढई ठेवलेली होती मैत्रीण. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी टाकलेलं आहे मोहरी टाकल्यानंतर मी यामध्ये जिरी टाकलेली आहे. जिरी कडकडली ना लगेच मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यामध्ये लसूण सुद्धा टाकलेलं आहे. बघू शकता लसूण सुद्धा आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय. यामध्ये मी लसूण टाकल्यानंतर लगेच कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर टाकलेली आहे तेलामध्ये, खूप छान सेंट सुटतो म्हणून. तर हेच छान परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त लगेच झटपट होणारी रेसिपी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते. तर यामध्ये लगेच मी टमॅटो टाकलेला आहे मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, टमॅटोला सुद्धा आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे. तर टमॅटो छान फ्राय झालं ना मस्त, हे बघू शकता छान झालेला आहे. एकजीव करून घेते मी आणखीन. बघू शकता तुम्ही, मसाला रेडी झालेला आहे. तर यामध्ये लागणारं साहित्य लाल तिखट वगैरे टाकून घेते मी. तर यामध्ये अर्धा चमच लाल तिखट टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे. तर धनी पावडर आहे ना, ती सुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, एकजीव करून घेते मैत्रिणींनो. थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि एकजीव करून घेतलेला आहे. छान मसाला रेडी झालेला आहे आपला मैत्रिणींनो. बघू शकता खूपच छान सेंट सुटलेला होता. तर एकच नंबर आपली उसळ झाली होती. तर यामध्ये आपण बघणार आहोत उसळ कशी झालेली आहे. तर छान शिजली होती बघा, पोटानं खाजीशी झालेली आहे, मस्त नरमसूत झाली होती. आणि उकडतानाच मी यामध्ये थोडंसं नमक टाकलं होतं. आता आपल्याला तेलामध्ये त्या मसाल्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं, जास्त खारट नको ना मैत्रिणींनो. तर बघू शकता तेलामध्ये नमक टाकलेलं आहे मी, थोडंसं एकजीव करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये उसळ टाकून घ्यायचं आहे. मस्त आपली मसाला उसळ रेडी होते बघा. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता. खूप छान आणि पौष्टिक आहार आहे बघा मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, एकजीव करून घेते मी सर्व साहित्य टाकलेलं आपलं. बघू शकता किती छान झालेला आहे ना, दिसते ना सुंदर. मसाला आपला चना मसाला आहे आपला. बघू शकता तुम्ही, कोथिंबीर टाकलेली आहे वरतून थोडीशी. मस्तच एकच नंबर झालेली आहे. असे कडधान्य खायचे असते सकाळी सकाळी, नाश्ता पौष्टिक असतं बघा मैत्रिणींनो. खूप फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी. मोड मटकी म्हणा, हे सर्व कडधान्य खूप छान असतात शरीरासाठी. आपल्याला खूप सारं प्रोटीन भेटतंय आपल्याला. बघू शकता छान वाफलेलं सुद्धा आहे, गरमागरम आहे. आता मी डब्याला टिफिनमध्ये पॅक करून घेते. रेडी झालेली आहे उसळ. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेडी झालेली आहे आपली उसळ. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ जर बघत असाल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा मंडळी. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. ओम नमः शिवाय सर्वांना. धन्यवाद.